हाय एव्हरीवन. भाग 5 व्याकरण घटक वाक्यप्रचार. ठीक आहे. ॲज आय टोल्ड यू की आपण आता बघणार आहोत कृतीपत्रिकेच्या आराखड्यात वाक्यप्रकार ओळखा. ओके. सो आता वाक्यप्रकार ओळखायचा आहे आपल्याला आणि यामध्ये कुठल्याही कृतीचा समावेश नाही आहे. तथापि वाक्य रूपांतर करा. ही कृती आराखड्यात समाविष्ट आहे, त्यासाठी वाक्यप्रकार समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून वाक्यप्रकार अंतर्गत त्याचे विवेचन केले आहे. वाक्य रूपांतरचे विवेचन या प्रकारे पुढील प्रकारे. ठीक आहे. ओके. एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, कारण समोर मी एक्सप्लेन करणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूलध्वनींच्या आकारांना अक्षर म्हणतात. सगळ्यात म्हणजे वाक्यप्रकार तर आपण छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करू. जे मूलध्वनीच्या आकारांना अक्षर म्हणतात. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. ठीक आहे. जसं की हा एक का झाला, एक अक्षर झाला, हा एक अक्षर झाला आणि अक्षर मिळून काय झाला, हा एक शब्द झाला. ठीक आहे. आणि अर्थपूर्ण शब्दाच्या संघटनेला वाक्य म्हणतात. जसं की आता तू खूप छान आहेस, तर जसं की त्याच्यातून अर्थ तू खूप सुंदर आहेस, तर हे कसं एक वाक्य झालं. तू खूप सुंदर आहेस, तर इथे कितीतरी शब्द हे झाले, ॲड झाले, तर त्याला वाक्य म्हणतात. आणि आपण मराठी भाषेत बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य एकमेका पुढे मांडतो. ऑब्वियसली आता मी हे स्टेटमेंट म्हटलं, 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 तर याला काय म्हणतात, एका पुढे वाक्य, वाक्यांवर वाक्य आपण मांडतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. अगदी बरोबर, एकच अर्थ. जसं की आता बघा, पाऊस धोधो पडला, एकच आहे. किती जोरात पाऊस पडला याचाच मिनिंग होतो. पाऊस तर पडायलाच हवा. ओके. आणि पाऊस न पडून कसे चालेल, ते याचा एकच आहे ना, की पाऊस पडला पाहिजे, पाऊस धोधो पडला, पाऊस जोरात पडला, पाऊस तर पडायलाच पाहिजे, पाऊस न पडून कसे चालेल. ओके. तर वाक्याच्या अशा अनेकविध वापरांतून वाक्यांचे प्रकार निर्माण झाले आहेत. वाक्यांच्या प्रकाराचे ॲक्च्युली दोन मुख्य एक विभाग आहेत. एक येते की आशयावरून भावार्थावरून. ठीक आहे. एक येते क्रियापदाच्या रूपावरून. व्हॉट इज क्रियापद इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतात त्याला. ज्याला कळत नाही त्यांना सांगते, आजकाल मराठी कमी आणि इंग्लिश जास्त कळते. तर आशय आणि भावार्थ असलेला वाक्यप्रकार. ठीक आहे. वाक्याच्या आशयावरून भावार्थावरून वाक्याचे 3 प्रकार असतात. ठीक आहे. आता एक कोणता, एक आहे विधानार्थी, एक आहे प्रश्नार्थी. ठीक आहे. विधानार्थी म्हणजे काय असते, ॲक्च्युली जर फुल स्टॉप लागतो. ठीक आहे. आणि प्रश्नार्थी जिथे प्रश्न क्वेश्चन टॅग असते. ठीक आहे. सो आणि उद्गारार्थी म्हणजे जिथं असं असते. ठीक आहे. माहिती आहे ना, एक्सक्लामेटरी स्टेटमेंट, हे आहे उद्गारार्थी. ठीक आहे. आता आपण पहिला टॉपिक पहिला बघू विधानार्थी. विधानार्थी वाक्य म्हटलं की तुम्हाला एक फुल स्टॉप म्हणजे वाक्य पूर्ण व्यवस्थित कंप्लीट असलेलं. जर आला प्रश्न की विधानार्थी वाक्य ओळखा, तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की हे आहे. म्हणून म्हटलं येतं आहे की पुढील वाक्य नीट वाचा. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल असा प्रश्न येणारच आहे. वाक्यप्रकार येणार म्हणजे येणार त्याच्यापैकी, तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक आहे की हे फूल खूप सुंदर आहे. ओके. फुल स्टॉप दिसलं तुम्हाला, माझी शाळा मला खूप आवडते. तर वरील वाक्यात विधान केले आहे. ठीक आहे. जर वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ठीक आहे. आता लक्षात आलं तुम्हाला, तू खूप सुंदर आहेस. ठीक आहे. तुम्ही माझे सबस्क्राईब चॅनल करून घ्याल. ओके. सो बेल आयकॉनला प्रेस कराल. हे जे सगळे आहे ते मी विधान करत आहे. फुल स्टॉप शेवटी येतं, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, विधानार्थी वाक्य. आणि म्हणून हे फूल खूप सुंदर आहे विधानार्थी आहे, माझी शाळा मला खूप आवडते विधानार्थी आहे. ठीक आहे. आलं समजून की फुल स्टॉप जिथे आहे तिथे. सो नेक्स्ट आपण आता कवर करणार आहोत प्रश्नार्थी वाक्य. पुढील वाक्य नीट वाचा. सगळ्यात आधी आपल्याला मराठीचा पेपर येत्याबरोबर व्याकरणचा जेव्हा आपण प्रकार सोडवू तेव्हा आपल्याला सगळं व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे फूल सुंदर आहे का. ठीक आहे. तुझ्याकडे कुठली भाजी बनली. तुला पिझ्झा आवडतो का. ओके. तुम्हाला सँडविच आवडते का. म्हणजे जिथे आपण प्रश्न विचारत आहोत तिथे प्रश्नार्थी वाक्य. मला असं वाटते की प्रश्नार्थी सगळ्यात इझी आहे, व्हेरी इझी. जर हे आलं ना तर 2 मार्क्स तुमचे 100% शुअर होऊन जाईल.
सो वरील वाक्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, करेक्ट. जर वाक्यात प्रश्न विचारलेला असतो तर त्यालाच प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. व्हेरी इझी, याच्यामध्ये काहीच असं आहे नाही एक्सप्लेन करण्यायोग्य. जसं की ते हे फूल खूप सुंदर आहे का, प्रश्नार्थी आहे. हे फूल हे शाळा कुठे आहे, तुझी शाळा कुठे आहे, हे प्रश्नार्थी आहे. ओके, सो नेक्स्ट आहे, जास्त टाईम काही घेत नाही याच्यामध्ये कारण व्हेरी इझी टॉपिक, खूप इझी आहे. आता आपण बघणार आहोत उद्गारार्थी वाक्य. व्हेरी इम्पॉर्टंट. उद्गारार्थी वाक्यामध्ये थोडंसं माहिती आहे का, म्हणजे सॉरी कॅमेरामध्ये माझा हात आला आहे. उद्गारार्थी वाक्यामध्ये ॲक्च्युली थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. सेम आपल्याला कितीही म्हणजे ना वाचून घ्यायचं आहे व्यवस्थित. काय म्हटलेलं आहे, किती सुंदर फूल आहे हे, बापरे, है ना, की असं म्हणलं बापरे किती मोठा साप. म्हणजे जेव्हा असं हे होतं ना तेव्हा बापरेच्या ठिकाणी माहिती आहे असं नाही का, बापरेच्या ठिकाणी बघा असा एक लागतो. ओके, किती आवडते मला माझी शाळा, किती हा शब्द यूज झालेला आहे, किती, है ना. जेव्हा उत्कटपणे उद्गार म्हणजे हे होतात ना विशिष्ट भाव एकदम, तेव्हा त्याला माहिती आहे उद्गारावरती वाक्य म्हणतात. वरील वाक्यात बोलणाऱ्याच्या मनातील उत्कटपणे भाव आणि उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेला आहे. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ जस्ट वॉव. तुम्ही बघितला ते इंस्टाग्रामवर किती जास्त ट्रेंडिंगवर आहे. तर ते पण एक माहीत आहे का, एक्सप्लेमेंटरी म्हणजेच की उद्गारार्थी हे आहे. सो यू नो की जिथे उत्कटपणे आणि म्हणजे की एकदम असा भाव असा व्यक्त होतो तेव्हा माहिती आहे त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. ठीक आहे. आता हे किती सुंदर आहे हे फूल, किती सुंदर आहे. एक इझी सांगते ना, किती हा शब्द दिसला ना थोडंसं एक करून टाकायचं. ठीक आहे. हे बघा इथे आता असं आहे की इथे आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे का हे चिन्ह नाही राहील आणि तुम्हाला ओळखा लागेल. आर यू गेटिंग माय पॉईंट, ओळखा लागेल. बघा हे चिन्ह नाही राहील. ठीक आहे. आता हे प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी असं प्रश्नचिन्ह आवश्यक आहे. ठीक आहे. तसेच उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी असं चिन्ह देणे आवश्यक आहे. ठीक आहे. ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. जसं की आता बघा, हा गुलाब चांगला आहे, पॉझिटिव्ह झालं, आणि हा गुलाब वाईट नाही, निगेटिव्ह झालं. ठीक आहे, कळलं, नकारार्थी आणि होकारार्थी. आता हे आ म्हणे आपण बघणार आहोत क्रियापदाच्या रूपावरून असलेला वाक्यप्रकार. सो आता जे आपण पहिल्यांदा 2 टॉपिक आपण कंप्लीट करणार होतो ना, जसं की मी तुम्हाला सांगते की आपण एक आहे आशयावरून आणि एक आहे भावार्थावरून. तसंच आहे इथे जे आपण आता हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. हा जो टॉपिक आहे हा आपण याच व्हिडिओमध्ये कंप्लीट करते. 10 to 15 मिनिट्सचा टॉपिक आहे, जास्त नाही आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. जो हा टॉपिक आहे तुम्ही पाहू शकता की क्रियापदाच्या रूपावरून असलेला वाक्यप्रकार. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे किती 4 प्रकार असतात. ठीक आहे. एक आहे स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी वाक्य आणि एक आहे संकेतार्थी वाक्य. तर आता व्हॉट इज स्वार्थी, तर जसे की स्व प्लस अर्थी वाक्य समजून घ्या. ठीक आहे. जसं की स्व म्हणजे मी असं म्हणजे नाही, कसं समजून घ्या. स्व म्हणजे स्वतः. ठीक आहे. अर्थी जसं की आता बघा, मी दररोज शाळेला जातो. ठीक आहे. मी व्यायाम करतो. आलं लक्षात. नेक्स्ट आहे वरील दोन्ही वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो. ठीक आहे. ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. ओके, सो जसं की मी दररोज शाळेत जातो, खातो, पितो, तर हे काय आहे, एक क्रियापद आहे. जसं की मी तिथे गोल केलेलं आहे, काय आहे, क्रियापद आहे, जातो. ठीक आहे. इथे क्रियापदाचा वापर केलेला आहे. हे विधानार्थी वाक्यामध्ये पण येतं, पण जसं की मोस्ट करेक्ट जे आन्सर आहे हे आहे स्वार्थी वाक्य. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, आज्ञार्थी वाक्य. पुढील वाक्य आपल्याला नीट समजायची आहे. दररोज शाळेत जा. ठीक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे का कोणीतरी आज्ञा देत आहे, जी आपल्याला माहिती आहे का पाळायची आहे. तू खूप छान अभ्यास कर. ठीक आहे. नेहमी पहाटे व्यायाम कर. तर वरील वाक्यांमध्ये क्रियापदाच्या रूपातून आज्ञा केलेली आहे. म्हणजे जसं की ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, विनंती म्हणा किंवा उपदेश म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा किंवा सूचना म्हणा, या गोष्टींचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. जसं की
एक आहे की सॉरी मला माफ करा, ठीक आहे. जसं की ते म्हणतात राईट. आता जसं की नाही का तुला खूप छान गुण मिळो है ना. तर हे जसं की उपदेश, आशीर्वाद, हे जिथे पण तुम्हाला असं वाटलं तर हे जे आहे आज्ञार्थी वाक्यामध्ये येईल. सो नेक्स्ट आहे जसं की आता बघ एक्झाम्पल, ठीक आहे. जसं की दररोज शाळेत जा, आज्ञा आहे. देवा मला चांगली बुद्धी दे, प्रार्थना आहे. कृपया मला पुस्तक दे, इथे विनंती झालेली आहे. मुलांनो खूप अभ्यास करा, उपदेश, तुम्हाला नक्की यश मिळेल. आशीर्वाद, अगदी बरोबर ना. इथे थुंकू नये, अगदी बरोबर. तर हे काय आहे, इथे एक आज्ञा आली म्हणजे आज्ञा दिलेली आहे. सो दिस इज ऑल अबाउट की आज्ञार्थी वाक्य, सूचना दिलेली जाते. लक्षात ठेवायचं आपल्याला की आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद, सूचना जिथेही आपल्याला दिसेल असं फील होईल तर आपल्याला तिथे टिक करायचं आहे आज्ञार्थी वाक्य. नेक्स्ट आहे विद्यार्थी वाक्य. पुढील वाक्य वाचा आणि नीट समजून घ्या. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, इच्छा आणि अपेक्षा आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आज्ञा नाही म्हणजे तुम्ही नीट समजून घ्यायचं आहे. कन्फ्युजन होऊ शकतं विद्यार्थी वाक्यात आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये, कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. जसे की आता वर्ग स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. सो हे जे स्टेटमेंट आहे हे कर्तव्य दक्षता आहे. बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील याची काही शक्यता आहे. एक्सपेक्टेशन ऑब्वियसली राईट ना. आत्मविश्वास असणारच विद्यार्थी, ज्याच्यावर आत्मविश्वास असतो तोच विद्यार्थी सक्सेसफुल होतो असं म्हटलेलं आहे. तर इथे योग्यता, वरील वाक्यामध्ये क्रियापदावरून म्हणजेच की कंसातील गोष्टी व्यक्त होतात. लाईक ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता वगैरे गोष्टी, विधी व्यक्त होतात अशा वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. म्हणून वरील वाक्य सर्व विद्यार्थी वाक्य आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. आपल्याला कन्फ्युजन करायचं नाही आहे है ना. वर्ग स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे है ना. बिलकुल पण एकदा थोडीफार रीडिंग केल्याने येऊन जाईल. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे संकेतार्थी वाक्य की पुढील वाक्य नीट समजून घ्या आणि वाचा. म्हणजे सांगण्याचं तुम्ही वारंवार म्हणत आहे तर आपल्याला ह्या एक्झाममध्ये आलं तर बिलकुल आपल्याला सॉल्व करताच आलं पाहिजे. ओके. सो तू नियमितपणे अभ्यास केला तर नक्की पास होशील. जर पाऊस पडला तर रान हिरवेगार होईल. वरील वाक्यामध्ये पहिली अट पूर्ण केली तर पुढचा परिणाम असा संकेत दिला आहे. अगदी बरोबर ना. जसं की तू जर खूप छान पदार्थ बनवशील तर तो खायला खूपच छान वाटेल. म्हणजे जसं की आता एक एक्झाम्पल आहे की तू जर चांगले कलर्स घेतले तर रांगोळी कलरफुल होईल. तर जसं की आपल्याला पहिलं जे आहे स्टेटमेंट जर घेतले तर, केलास तर, पाऊस पडला तर हे जे आहे जर पहिलं स्टेटमेंट जर खूप छान जर कंप्लीट होईल है ना. जसं की तू नियमित अभ्यास केला, जर तू अभ्यास करशील तर पास होशील. तर आपण त्यासाठी काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे जसं की अट किंवा असं काही संकेत दिसून येते त्याला काय म्हणतात, संकेतार्थी वाक्य म्हणतात. ओके. म्हणून तू नियमितपणे अभ्यास केला तर नक्की पास होशील हे संकेतार्थी वाक्य आहेत. आणि जर पाऊस पडला तर रान हिरवगार होईल हे काय आहे, संकेतार्थी वाक्य आहे. सो एकदम सोपी आणि समजायला सोपी आहे. 2 मार्क्स आपल्याला 100% शुअर मिळेल. आणि चला तर आपण आता प्रश्न स्वाध्याय सॉल्व करू. इथे तर पूर्ण ॲन्सर ठीक आहे पण मी तुम्हाला एक वेळा रिक्वेस्ट करेल प्लीज तुम्ही हे स्वतःच्या मनाने प्लीज करा. सगळ्यात आधी मनाने करा. तुम्हाला येते का, डाऊट असला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे विचारा. मी तुमच्या कमेंटना उत्तर देण्यासाठी कधीही अवेलेबल आहे. आणि दुसरी गोष्ट मी आता सध्या तुम्हाला व्हिडिओ ऑफ करायचा आहे मग तुम्ही आन्सर चेक करून घ्या. ओके. सो चला, सदर प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेच्या आराखड्यात समाविष्ट नाही परंतु या कृती पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी उत्तरासह समाविष्ट करण्यात आलेले. पुढील वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मांडले. चला, गाय गोठ्यात हंबरते. ठीक आहे. सो विधानार्थी फुलस्टॉप आलेला आहे. श्रीमंत माणसाने कधीही गर्व करू नये म्हणजे काय आला आहे, त्याचे 2 पार्ट असतात. आपण बघितलेला आहे. एक होकारार्थी असू शकते, एक नकारार्थी असू शकते. करेक्ट. किती सुंदर आहे.
हे वाक्य आलं, हे स्टेटमेंट आलं, किती हा शब्द आला, तर काय बोलली होती, उद्गारार्थी बोलली होती. ठीक आहे, यावर्षी खूप पाऊस पडला है ना, सिम्पल स्टेटमेंट आहे, सिम्पल फुल स्टॉप आहे, विधानार्थी. तुझा आवडता विषय कोणता, तर इथे बघा इथं प्रश्नार्थी आहे, तर प्रश्नार्थी वाक्य आहे. चला, पुढील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या याच्यामध्ये मोडतात आपल्यालाच आहे. जसं की आता आशयानुसार आलं, भावार्थानुसार आलं, तर आपल्याला विधानार्थी, नकारार्थी, उद्गारार्थी या तीन याचा विचार करायचा आहे. आणि सपोज क्रियापदाच्या रूपावरून तर आपण आताच 4 शिकलो. एक आहे प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा, आज्ञा दिली आहे, अगदी बरोबर. ठीक आहे, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल विष मिळाले असते. काय संकेत, कारण की पहिली अट केलेली आहे इथे. ठीक आहे, एक संकेत दिलेला आहे, ते संकेत आहे. ठीक आहे, विद्यार्थी कयावत करीत आहे, म्हणजे क्रियापद आहे ना, करीत आहे म्हणजे स्वार्थी वाक्य आहे. ठीक आहे, काळाचा बोध होत आहे याच्यामध्ये त्याला, म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. ठीक आहे, विद्यार्थ्यांना सभागृहात गोंगाट करू नका. ठीक आहे, म्हणजे एक आज्ञा दिली आहे ना, सपोज आज्ञार्थी. क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. ठीक आहे, जिथे नुसताच काळाचा बोध होत आहे त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. सो दिस इज ऑल अबाउट की काय आहे, आपण अगदी छोटंसं आपण क्लिअर केलेलं आहे. वाक्य आणि वाक्य घटक, वाक्प्रकार, व्याकरण घटक आणि वाक्प्रचार आज आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट टॉपिक आपण वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन घेऊ. हे तर दुसरी गोष्ट आहे, पण तुम्ही याची प्रॅक्टिस खूप करा. हा व्हिडिओ तुम्ही 2 ते 3 वेळा पहा, कारण खूप गरजेचं आहे. एका जरी कुठल्याही गोष्टी येत नाही, समजण्यासाठी वेळ होतो. आत्ता जरी सोपी वाटलं तरी एक्झामच्या वेळेस आपल्याला खूप म्हणजे कठीण जातं आणि तेव्हा आपल्यावर प्रेशर असतो, तेव्हा आपल्याला आठवत नाही आणि ते नको होऊ द्या, म्हणून प्रॅक्टिस खूप अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुमचे 2 मार्क्स याच्यामुळे पक्के होतील, 100% शुअर होतील. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जेही विद्यार्थी मराठीचं असेल त्यांचा मराठी ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ नाही पोहोचला, प्लीज त्यांना शेअर करा. ठीक आहे, भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.